ज्ञानं प्रथमं पुरस्ताद्विसीमतः सुरुजोभ्येन आवः उपमा अस्य विष्टाः सतश्च जोनिमसतश्च विवाह स्वस्तेन इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्तेन पूषा विश्ववेदाः स्वस्तेन बृहस्पतिर्दधातु पृथक्त्वा मरुतः पुष्णिमातरः शोभयावाणो विदधे भुजगमयाः अग्निजुह्वा मानवाः सूरचक्षुषो विश्वेनो देवा अवसागमन्यः शास्त्री आली की कमाल नसती धमाल शास्त्री कमाल आजचे प्रमुख अतिथी अद्वैत वेदांत भास्कर श्री प्रमोदजी शास्त्री कुलकर्णी तसेच ॲडव्होकेट श्री रमेशराव विठ्ठलराव गोळेगावकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मला विनंती आहे की आपण एकदा टाळ्याच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यांना प्राचारण केलेलं आहे ती करतो. आपण हनुमंतरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं. हनुमत्तवस्मरणास्परिणास्परेदं मुख्यप्राणमहानैवेद्यं समर्पयामि. उगीफलं महदिव्यं नागवल्लीदलेमितं केलादिचूर्णसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां मां. नमस्कारं करोमि मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महारुद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. यानंतर सुरुवातीला मारुती स्तोत्राचा पाठ घेण्यासाठी श्री श्रीराम व्यंकटराव विष्णुपुरीकर काकांना विनंती करतो. त्यांनी मारुती स्तोत्राचा पाठ घ्यावा. या विष्णु अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै श्री हनुमते नमः. श्री गणेशाय नमः. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उद्धरी बळे सौख्यकारी सुखकारी वैष्णवायका दीनानाथ हरि रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंसा भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी एकता कापती भये ब्रह्मांडी माये नेनो आवळे गंतपंगती नेत्राची लागिला ज्वाळा भृगुली काठिल्या बळे उच्छते मुरडले माथा किरीटे कुंडले बळी सुवर्णघटिका सोटी घंटा किंकिलनादरा तकारे पर्वता ऐसा निर्मिता सर्वातरू चपळांग पाता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपाले उत्तरेकडे मंदादिवसाळी भाद्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गती सिद्धणांचे अनुपासुरी ब्रह्मांडा एवढा होतदातसे तयासी जुळणा कैसी मेरु मंदार ठाकुडे ब्रह्मांडा होते वेळे वज्रपुच्छ करोडे तयासी जुळणा कैसी ब्रह्मांडी पादानसे आरक्त देखिले डोळा घासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदले शून्य मंडळा धनधान्य कुटुंबस्थी पुत्रपौत्र समस्तहि पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुण्या
भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तहि नासती दुःखी चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पुनराश्लोकी लाभली शोभली बली दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्यो कविगुणासी मंडलो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास मारुती स्तोत्रम भगवान की जय. आता मुख्य हनुमान चालीसा पठणास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते अशी की हा जो आपला भक्तिमय जो काही उपक्रम चालू आहे, या उपक्रमामध्ये आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे 2 बालकांची हाजरी लागणार आहे. तर त्यांचं कौतुक म्हणून मी त्यांची नावं घेतो आधी आणि आपण सर्वांनी त्यांचं टाळं वाजवून स्वागत करावं. एकदा चिरंजीव भरत वैभवराव वैद्य आणि दुसरा बालक आहे चिरंजीव विराट चंद्रशेखरराव ताटे. हे दोघं जण आज हनुमान चालीसेचं पठण इथं करणार आहे. यानंतर चिरंजीव भरत वैभवराव वैद्य. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी वर्णौ रघुवर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार मन ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजाड़ रामदूत पुलित बलधामा अंजनी भूत पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी मनोर विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मुज जने मुसाजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय सुजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समभाई सहस बदन तुम रोज सगावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जब दिक्पाल जहाते कभी कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाए राजपद दीना मंत्र विभीषण माना लंकेश्वर वै सब जग जान युग सहस्र योजन पर भानु लील्योताई मधुर पद जान प्रभु मुद्रिका मिली मुखमारी जल्दी लादी गया चरचनाई दुर्गम काज जगत के जेते सुगमान घुमरे देते अरे तुम रखवारे ओतना अज्ञा विष्णु पैसारे सब सुख रहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाथ के कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साज और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध सर्वत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहा और देवता चित्तन करे हनुमत से सर्वस्व करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर कोई छूटे बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साकी गौरीसा तुलसीदास सदा विचेरा कीजे नाथ वे महाडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय. यानंतर चिरंजीव ओजस चंद्रशेखरराव ताटे. गुरुर सरजन जन निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर
सु जो जाए खूब चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कबीर सिय लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन रवि रविराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ बजाओ ध्वजा विराजे आगे मुंज जनेऊ साजे कर स्वर्ण केसरी वंदन तेज बदानु वंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिए को आतुर प्रभु चरित्र सुखिए को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम रघुवीर भर जग समवाई सजन जन रोज सतावे अस कई श्रीपति कंठ लगावे गादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जमु कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके गहाते तुमुक कार सुग्रीवई कीना राम विराज राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन परवानु लील्यो ताहि मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मेरी मुख माही अजर जनाई दुर्गम काज जगत के जेते तुम अनुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे ओदना आज्ञा बिन पैसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज सवारो आवे तीनों लोक हाकते कावे दूत निवाज कटल नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब वीरा जप लई नंतन हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन करुण राम जोड़ावे सकल राम जस श्री राजा तिनके काज सकल तुम साजा और रमोदन जो कोई लावे सोई अमर जीवन फल पावे चारों जुग बनताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर विकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असबन दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे दासा सदा हो रघुपति के दासा तुम्हें भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुकुल बुझाई जहाँ तुम्हारी भक्त कहाई और देव का चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार काट कर गोई सूतई वंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साकी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप मामतल सीता
गणपती महादेव की जय. वेदशास्त्र संपन्न श्री प्रभाकर गुरुजी नित्रुडकर यांना विनंती करतो त्यांनी रामरक्षाचा पाठ करावा. अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य उदकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः श्री सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकम् श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे ध्यानम् अध्यायेतायागुपाहं कृतशरधनुषं भद्रपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्फुरनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलविलोचनं नारायणयुक्तं ददतमुर्जटामण्डलं रामचन्द्रं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं स्वाश्रीवरदर्वाणपाणिं नक्तञ्जनान्तकं स्वरीर्याजगत्रादुमालिर्भूतमयं विभो रामरक्षापटेभ्यः पापग्नि सर्वकामदा शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजा कौसल्यो दशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मुखत्राता मुखं संमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु स्कण्ठं भरतवन्दिता स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरूरगुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषणः श्रीदः पातु रामोऽखिलं वपु एतां रामलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायुसुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुशक्तास्ते रक्षितं रामनामहि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो निलिप्यते पापैर्मुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धार्ये तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताग्न्य सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि माहरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामस्त्रीमान् सनः प्रभु तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो चिरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारो त्रायेतान्नो रघुत्तमो हातसज्जधनुषा विषस्पृशा वक्षया सुगणिसङ्गसङ्गिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रदम्पति सदैव गच्छताम् सन्नद्धकवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थपुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमा वेदान्त वेद्ययज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमा इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तश्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्ति नामभिर्दिर्वेण ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिराम रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकरकश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं वर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नासि परायणं वरदरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलय सदा भवतु मे को राम मामुद्धरम् राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीबुधकौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रं सम्पूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु प्रभु रामचंद्र भगवान की जय. यानंतर आता आपल्या सर्वांना संबोधनपर काही शब्द बोलणार आहेत. सर्वप्रथम मी विनंती करतो माननीय ॲडव्होकेट श्री रमेशराव विठ्ठलराव गोळेगावकर साहेब. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व भक्तजन, बंधू आणि भगिनींनो, मला आज खूप आनंद वाटला. चिन्मयनी मला एक संधी उपलब्ध करून दिली. माझ्याकडे आता मी ग्रामविकासच्या देवगिरी प्रांताच्या टोळीमध्ये आहे आणि संस्कार आणि संत संपर्क हा माझ्याकडे विषय आहे, प्रांतातला विषय आहे. त्याच्यामुळे एक आनंद वाटला की जे काम चालू आहे ग्रामविकासचं या देशामध्ये, राज्यामध्ये, प्रांतामध्ये आपल्यापुढं थोडंसं व्यक्त व्हावं आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे. कारण आपण आज जरी सगळेजण शहरात राहत असलो पण आपली नाळ सगळ्यांची गावात आहे. कारण गाव टिकला तर देश टिकणार आहे आणि ज्या दिवशी गाव संपल त्या दिवशी देश संपणार आहे. गेल्या महिन्यामध्ये वारीच्या संदर्भामध्ये एक आळंदीला बैठक घेतली. वारीमध्ये जी घुसखोरी झाली होती, वेगवेगळे विषय वारीत आले होते आणि मग तुकाराम महाराज गुरु कोणीतरी सुफी संत आहेत किंवा बायबलचं वाटप झालं, असे बरेच विषय चालले होते. म्हणून आळंदीमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीचं बीज भाषण चैतन्य महाराज देगलूरकरांनी केलं आणि समारोपसुद्धा त्या बैठकीमध्ये आपण आपले जे मुख्य संस्थान आहेत वारकरी संस्थेमधले, म्हणजे ज्ञानोबापासून निळोबरायापर्यंतचे जे संस्थान आहेत त्यांना बोलवलं होतं. फडकरी बोलवले होते आणि काही वारकरी बोलवले होते. तिथे वक्त्यांनी एक वाक्य सांगितलं, तेवढंच तुम्हाला सांगतो आणि तो विषय ते थांबवतो. त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी गावातली बाई दारू प्यायला सुरू करेल त्या दिवशी आपला देश संपला. आणि जवळपास तिथपर्यंत गाव आले. तर आपण जर आणखी 10-20 वर्ष काम नाही केलं, एक 10 वर्षच आहेत आपल्या हातामध्ये, आपण जर काम करू शकलो नाहीत
तर निश्चितपणे आपला देश संपणार आहे. एक अनुभव आहे शंकररावने. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये परभणीत काम केलं. वीर सावरकर विचार मंच आपल्या परभणी शहरामध्ये आहे आणि आपण 23 तारखेला लॉकडाऊन सुरू झालं आणि 26 तारखेला आपण अन्न क्षेत्र सुरू केलं परभणीमध्ये. आणि मला वाटतं दररोज आपण 1,500 लोकांना 2 वेळचं जेवण देत होतो. आपली गाडी 12:30 वाजता निघायची आणि 5 वाजता परत यायची. प्रत्येक ठिकाणी टाईम दिलेला होता की 12 वाजता 12:30ला कुठं गाडी येईल, 12:45ला कुठं येईल, 1ला कुठं येईल. गाडी जायला जर 10 मिनिट लेट झाला तर त्या घरून फोन यायचा की बाबा आज गाडी नाही का. आणि आपण 4 लोकांना अन्न द्यायचं त्यावेळेस निर्णय घेतला आणि दिलंसुद्धा. परभणी हे पेन्शनरचं शहर आहे. काहींचे मुलं अमेरिकेत आहेत, भारताच्या बाहेर आहेत, पुण्यात आहेत, मुंबई आहेत आणि इथं आईवडीलच राहतात. त्यांच्या पेन्शनमधून त्यांच्याकडे बाई भांड्याला असायची, कपड्याला असायची, स्वयंपाकाला असायची आणि नेमकी त्या काळामध्ये बंद झाली. त्या घरांची खूप तारांबळ झाली होती. अशा आपण काही 4-5 घटक निवडून आपण ते 55 दिवस चालवलं आणि मग त्यावेळेस आपल्याला अन्नाची किंमत कळाली. जग सगळं बंद होतं, जगाचं काही आढळ नाही, पण एक जण जागा होता, काम करत होता, तो शेतातला आणि गावातला शेतकरी. तुम्हाला एक अनुभव सांगतो परभणीतला. 23 तारखेला लॉकडाऊन परभणीमध्ये झालं. 24 तारखेला परभणी शहरामध्ये 90% घरी काळा चहा झाला, कारण दूधच चालू होतं. परभणीच्या कलेक्टरला 24 तारखेला ऑर्डर काढावी लागली की उद्या सकाळपासून 7 ते 9 दूधवाल्यांना, भाजीपालेवाल्यांना, फळवाल्याला एंट्री दिली. आणि ते माणसं हे सगळं घेऊन शहरात आले. त्यांना गरज नव्हती बरं काय, कारण गावाचा जर आपण गावाचा आपल्याला संपर्क असेल तर नक्की माहीत आहे. तर माझं गोळेगाव आहे आणि सरकारने जर ठरवलं की गोळेगावच्या लोकांना 1 वर्ष गावाच्या बाहेर निघू द्यायचं नाही तर गोळेगावच्या लोकांचं काही अडत नाही. गोळेगावात असं एकही घर नाही की 1 वर्षाचं धान्य त्यांच्या घरामध्ये नाही. पण शहरामध्ये असं एकही घर नाही की ज्याच्या घरामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त धान्य आहे. त्यावेळेस जर त्या माणसाने असं ठरलं असतं की मला शहरात जायचंच नसेल तर कोण जगलं असतं. म्हणजे एवढे सगळे ग्रामीण भागातल्या लोकांनी आपल्या उपकार केलेत, जगवलंय, पुनर्जन्म दिला. त्यांच्यासाठी आता काहीतरी करण्याची आपली वेळ आलेली आहे. तुम्हाला काही गोष्टी मी सांगेल ते तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल बरं काय, किंवा हे खरंच खरं आहे का. पण आपल्याच प्रांतात एक गाव असं आहे की ज्या गावामध्ये मुलगी जन्मली की तिचं सगळं लग्न सगळं गाव करतं. आपल्या प्रांतात आहे. कोणीची मुलगी असो, दरवर्षी एक तारीख काढतात आणि त्या दिवशी सगळं गाव मिळून एकत्र येतं आणि त्या लग्नाचा पूर्ण खर्च गाव करतं. त्या गावामध्ये हुंडा बंदी आहे 15 वर्षापासून. हुंडा घ्यायचा आहे नाही आणि हुंडा द्यायचा आहे नाही. 100% गावांना अवयदान केले. 100%. म्हणजे कोणी जरी मेला तरी शासकीय टीम येते आणि प्रत्येक अवयव काढून घेऊन जाते. एवढंच नाही तर त्या गावातला एखादा पुण्यात जरी माणूस मेला तर तिथं निरोप दिला जातो किंवा त्यांचे अवयव काढून घ्या. असं एक आपल्या प्रांतात गाव आहे. त्या गावच्या स्मशानभूमीमध्ये टिळा ओशाचे कार्यक्रम होतात. ते आपल्या ग्रामविकासच्या टीममधलं गाव आहे. एक ही बाजू सांगितली. दुसरी बाजू अशी आहे की आज गाव लेवलला व्यसनाचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलंय आणि गाव संस्कारापासून प्रचंड दूर गेले. माझ्याकडे विषय आहे शिक्षण आणि संस्कार असल्यामुळं तोच विषय मी 10 मिनिटात संपवणार आहे. एक माझ्या गाव, मी दुधाटे आहे. आमचे दुधाटेचे 3 गावभावकी आहेत. गोळेगाव आहे, देऊळगाव आहे आणि आरखेड. संस्काराचा काय परिणाम असतो आणि गावात आपण सगळेजण गाव सुरू आल्यामुळे गावाची काय अवस्था झाली. तर देऊळगावमध्ये आमच्या 3 गावापैकी सगळ्यात मोठं गाव देऊळगाव. आज त्या गावामधले कमीत कमी 1000 लोक सर्व्हिसला आहेत. 1000 लोक. एक 40 वर्षापूर्वी त्या गावामध्ये मुकदमाचं घरमध्ये सगळ्यात श्रीमंत घर आणि 5 जण भाऊ होते. त्याच्यापैकी 4 नोकरीला लागले. दुसरं एक मुकदमाचं घर होतं, तेही 100 एकरचं. त्याच्यापैकी 5 भावापैकी 4 लोकांनी नोकऱ्या पकडल्या. मला वाटतं महाराजांना कल्पना असेल की 40-50 वर्षापूर्वी एखाद्या गावामध्ये 100 एकर त्याच्याकडे जमीन आहे आणि त्याला जर म्हणलं नोकरी कर,
आपली एवढी मोठी जमीन नोकरी म्हणून करेल. ही मानसिकता गावातली होती. पण त्या गावची मानसिकता का नाही ते उदाहरण सांगतो. एक धोंडीरामजी दुधाटे म्हणून चीफ इंजिनियर म्हणून रिटायर झाले. मी सहज एकदा विचारलं त्यांना की दादा, आपल्या तिन्ही गावापैकी तुमच्याच गावामध्ये शिक्षणाचं प्रमाण का वाढलं, नोकऱ्याचं प्रमाण का वाढलं? आजही 250 ते 300 घर आहेत त्या देऊळगावची त्या शिक्षणासाठी. हे काय परिणाम? तुमचं घराणं सुद्धा श्रीमंत घराणं. तुम्ही 5 भावापैकी 4 नोकऱ्या केल्या. जिथं की नोकरी दुय्यम समजत होते, शेती चांगली समजत होते. तर त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं की आमच्या गावामध्ये एक देशपांडे होते आणि त्यांना पेपर वाचायचा नाद होता. आणि एकदा पेपरमध्ये बातमी आली 1965-66ला की भाकरा नांदगल कालव्याचं काम सुरू होणार आहे. आणि त्यांना मला माहीत होतं की माझं गणित चांगलं आहे. आणि मला म्हणले की बाबा तू आता मॅट्रिक झालास, तू इंजिनियर होय. केवळ देशपांडेचं घर गावात होतं आणि म्हणून हे घराणं बाहेर निघालं. त्या घराण्यासोबत आज 1500 लोक बाहेर निघाले. आज हा सगळा बुद्धिजीवी वर्ग जो आहे गाव सोडून बाहेर आला. परत आपल्याला एकदा गावाकडे जावं लागणार. मी कर्नाटकाच्या राज्याच्या एका प्रवासामध्ये होतो. कर्नाटक राज्यात ह्याच्यावर खूप चांगलं काम चालू आहे. दक्षिण कर्नाटकामध्ये 700 गावात संस्कार आणि शिक्षण या विषयावर काम चालू आहे, ग्रामविकास. मी ज्या जिल्ह्यामध्ये गेलो होतो त्या जिल्ह्याचं नाव आहे चक्का बल्लापुरा जिल्हा आहे आणि गुडीबंडे तालुका आहे. 105 गाव आहेत त्या तालुक्यामध्ये. त्याच्यापैकी 45 गावामध्ये ग्रामविकासचं काम चालू आहे. काम इतकं बारीकीने चालू आहे की शाळेतले जे मुलं आहेत, शाळा सोडून त्यांना 2 तास बाजूला घ्यायचं आणि 2 विषयावर काम करायचं. 1 तास अभ्यास, शाळेच्या शिक्षणावर अभ्यास घ्यायचा, मग गणित असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल. आणि दुसरा 1 तास जो आहे पूर्ण संस्कारावर. मग त्याला गावातले खेळ सगळे खेळवायचे. रोज एखादं स्तोत्र पाठ करून घ्यायचं. सोमवार असेल तर महादेवाची आरती करायला लावायची, मंगळवार असेल तर देवीची आरती करायला लावायची, बुधवार असेल तर विष्णूची आरती करायला लावायची, शनिवार असेल तर हनुमान चालीसा म्हणायला लावायचा. अशा पद्धतीनं गावामध्ये काम चालू आहे. आणि हे झाले 5 दिवस. शनिवारी मात्र 2 तास पूर्ण फक्त संस्काराचा विषय. मग त्या दिवशी गावातले सगळे पोरं एकत्र करायचे. मग आईवडिलाच्या पाया का पडलं पाहिजे, आंघोळ करून आपण शाळेत का गेलं पाहिजे, गंधाचा टिळा का लावला पाहिजे, त्याच्यानंतर मंदिराचं दर्शन का घेतलं पाहिजे, ही सगळा उपक्रम चालू आहे. माझं दुपारी जेवण झाल्यानंतर मला त्यांनी काही 2-3 गावाला भेटीला दिलं. ज्या पहिल्या गावात मी ज्या भेटीला गेलो त्या गावची लोकसंख्या होती 500 आणि त्या गावामध्ये सगळे जनजाती. त्या गावामध्ये संख्या मॅक्झिमम जनजातीची. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या गावामध्ये सगळ्यात जास्त ड्रायव्हर, दुसऱ्याच्या गाड्यावर राहणारे. रोडवरचं गाव आहे आणि गावात वाहने भरपूर आहेत. पण एकही डराव व्यसनी नाही. एकही व्यसनी ड्रायव्हर नाही. 100% व्यसनमुक्त गाव. 100% प्लॅस्टिक बंदी असणारं गाव. त्याचा बेस काय? वर्ग आहेत. आणि दुसरं जो आहे गावामध्ये दर शुक्रवारी 2 तास महिलांचं भजन असतं मंदिरामध्ये. आणि शनिवारी महिलांचं भजन असतं 2 तास आणि रविवारी महिलांचं आणि पुरुषांचं 2 तास भजन असतं. आम्ही ज्यावेळेस चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की आमच्या गावातली धार्मिक शक्ती जागृत. आमची ही धार्मिक शक्ती जागृत असल्यामुळं आज ते गाव उभा टाकायच्या तयारीत आहेत. आपल्याला सगळ्याला हेच करावं लागेल की गावातली धार्मिक शक्ती उभी करायचा प्रयत्न करावा लागेल. त्या दृष्टीने आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराजांना माहीत आहे आम्ही काय काम सुरू केलं. आम्ही गेली 4 वर्ष झालं तुकाराम महाराज गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली 30 ते 32 गावात ज्ञानेश्वरी पारायण सुरू केले. फक्त 18 वर्षे आतले मुलं. आणि आग्रह नाही द्यायचा की त्यांनी रोज 100च वया वाचाव्यात, महिलांना पारायणच करावं, असा काही आग्रह नाही. आणि 1 पैसासुद्धा जमा करायचा नाही. आम्ही सांगितलं उदबत्तीसुद्धा आणायची नाही. पूर्ण 2-2.5 हजार ग्रंथ आतापर्यंत तुकाराम महाराज गरुडने ह्या गावामध्ये दिलेले आहेत. आणि ज्या ज्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे तिथल्या मुलांचं वाचन सुधारलं आहे,
गणित सुधारलं, त्यांचं एकंदरीत वर्तणूक सुधारली आणि हे शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं. म्हणून ह्या सगळ्या कामामध्ये आपल्याला जिथं जिथं योगदान देता येईल तिथं देण्याचा प्रयत्न करावा. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी चौधरीचं धन्यवाद व्यक्त करून मी थांबतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. अतिशय सुंदर शब्दामध्ये आपण मार्गदर्शन केलं, खूप खूप धन्यवाद. यानंतर अद्वैत वेदांत भास्कर श्री प्रमोद शास्त्री कुलकर्णी. येषां चरण सान्निध्यात् भयमुक्तो ब्रह्माम्यहम् ज्ञानात् येनुदान्वन्ते यज्ञेशान् गुरुनायकः. माणिक्य वीणा मुकुलालयन्तीं मदालसा मंजुलवाविलासा माहेन्द्र नील द्वितिकोमलांगीं मातंग कन्या मनसा स्मरामि. चतुर्भुजे चंद्रकलावतंसे कुचोन्नते कुंकुमराग शोणे पुंडरीक्ष भाषा कुशपुष्प बाण हस्ते नमस्ते जगदेक माता. माता मरकतश्यामा मातंगी मदशालिनी कटाक्षेतु कल्याणी कदंब वनवासिनी. जय मातंग तनये जनी विलोत्पलद्युते जय संगीत रसिके जय लीला जगत्प्रिये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांना, मित्रोडकर गुरूंना, अजयगावकर महाराजांना, विनू गुरु आहेत या सगळ्यांना वंदन करतो. शंकर आहेत, प्रदीप काका आहेत, या सगळ्यांना वंदन करतो आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो, कारण विषय कोणताच दिलेला नाही मला. त्या दिवशी ज्यावेळेस मी चिन्मयला विचारलं कशावर बोलायचं, तो म्हणला असं काहीच नाही म्हणला. असं काहीच नाही म्हणल्यानंतर आता मला जे सुचेल, आता जसं जसं सुचेल, कारण माझी मूळ सवय अशीच आहे, कोणी काही विषय दिला तर मी फार अभ्यास करतो, काही असं काही नाही. मला जे जे सुचलं तेच करायची बोलायची सवय आहे, त्याला धरून थोडंसं बोलतो. आज आपण या ठिकाणी मारुतीची उपासना घेतली आणि आत्ता यांनी हा विषय संस्काराचा काढला, धर्मावर येणाऱ्या एकंदरीत संकटाचं. वस्तुतः हे महाराष्ट्राचं वातावरण जे काही राजकीय दृष्ट्या वगैरे घाणेरडं करण्याचा प्रयत्न सुरू झाला, जवळपास 20-22 वर्षापूर्वी शिवधर्माची स्थापनेच्या दृष्टीनं एक मोठी लेखमाला आली होती. कोणाला आठवतं की नाही मला माहीत नाही, पण लोकमतमध्ये एक बरीच लेखमाला याच्यावर चालली होती. आणि यशवंत साधू यांनी, कारण नामदेव तुकाराम म्हणायचं का ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं, इथून तो वाद सुरू केलेला होता, भाषाशास्त्र वगैरे वगैरे त्याच्यामध्ये करून. आणि त्यावेळेस यशवंत साधूंनी ती लेखमाला चालवली होती एक. आणि दुसरी पार्टी होती म्हणजे जी धार्मिक नव्हती पण बीबी जोंधळे यांनी ती बरीच लांब लचक चालवली होती, ती लेखमाला चालली होती. तर त्या लेखमालाचा सगळ्याचा एकंदरीत विचार करून मी त्यावेळेस, मला नांदेडला एका कोजागिरी पौर्णिमेला व्याख्यानाला बोलवलं, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की आज सुरुवात आहे, याची सुरुवात, याची जी स्थिती आज तुम्हाला असं वाटत असेल की एक विशिष्ट समाज बाजूला करून बाकीच्यांचा करायचं, ब्राह्मणी तर वाद भडकायची, ही सुरुवात आहे. पण हे संपूर्ण हिंदू धर्मालाच त्रास देणार आहे आणि याची सुरुवात आत्ता आहे. याच्याकडे जर आपण नीट लक्ष दिलं नाही तर आज ना उद्या कोजागिरीमध्ये आपण जर या बाबतीत जागृत राहिलो नाही तर आज ना उद्या आपल्याला या सगळ्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल, असं मी 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं. आणि त्यावेळेस काही कीर्तनकार, काही प्रवचनकार आपल्यासाठी काम करावं म्हणून संघाच्या बाबतीमध्ये त्यावेळेस नांदेडचे जे संघाचे लोक होते त्यांच्याशी माझी या बाबतीत चर्चा पण झाली होती. आणि त्याला धरून मग पुढं काही कार्य यथाशक्ती प्रत्येकजण आपापल्या परीने करत आहे. संस्कार करणं यासाठी सर्वात सोपी जर कोणती देवता असेल तर ती मारुती आहे. तो धागा धरून मी बोलायला लागलो. संस्कारासाठी सर्वात सोपी कोणती जर देवता आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना एकत्र करणारी जर कोणती देवता असेल, म्हणजे जात नाही, पंथ नाही, संप्रदाय नाही, वय नाही, काहीच नाही, असं कुठली भाषा नाही, या सगळ्यांना एकत्र करणारी कोणती देवता असेल, पूर्ण भारताला एकत्र करणारी कोणती देवता असेल आणि ज्याचा आम्ही आपल्या डोळ्याने अनुभव आत्ताच 2 वर्षापूर्वी घेतलेला आहे, ती म्हणजे देवता आहे, ती म्हणजे प्रभू रामचंद्र. हे लक्षात घ्या. रामचंद्रांची ज्यावेळेस स्थापना होती तो 22 जानेवारीला जो काही वातावरण होतं आणि त्यावेळेस एक दिव्य जे चैतन्य होतं आपल्या ह्याच्यामध्ये, तसं चैतन्य अलीकडल्या काळात आपण अनुभवलेलं नाही. आमच्या लहानपणी सणावाराला तसं चैतन्य असायचं, पण मधल्या काळात आता सण आले तरी आपल्याला काय वाटत नाही, वार आले तरी काही वाटत नाही. पण 22 जानेवारीला 2024 त्या दिवशी रामस्थापनेच्या वेळी जे वातावरण होतं
मी ते वातावरण मी त्याच्यासाठी नांदेडला जात होतो, सगळीकडे पाहिलं, अगदी आबालवृद्ध, तिथं जात पंथ धर्म संप्रदाय या सगळ्याला विसरून जी माणसं एकत्र आले होते, आनंदित झाले होते. वातावरणच असं होतं की प्रत्येकाचं चैतन्य आलेलं होतं, प्रत्येक जण तिथे आनंदित होता. त्यासाठी असलेली जी देवता ती राम आहे, आणि त्या रामाला जर आपल्याला मिळवायचं असेल तर कोणती देवता असेल तर ती म्हणजे मारुती, हे लक्षात घ्या. म्हणून रामदास स्वामींनी संपूर्ण भारतभर फिरून, रामदास स्वामी आहेत आणि कर्नाटकातले व्यासराज म्हणून होऊन गेले. हे दोन माणसं आहेत की ज्यांनी संपूर्ण भारतामध्ये मारुतीची स्थापना केली. व्यासराज जे आहेत ते राघवेंद्र स्वामींचा पूर्वीचा अवतार आहे. मध्व मठापैकी मध्व परंपरेतले ते आहेत. त्यांनी 796 मारुतींची स्थापना केली. आणि रामदास स्वामींनी संपूर्ण भारतात जी मठ स्थापन केली ती संख्या 800च्या वर आहे, 1100च्या वर आहे म्हणतात. म्हणजे माझं वाचनापेक्षा जास्त आहे. तर 800-1100 म्हणजे बघा संपूर्ण भारतभर. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुलसीदास सुद्धा, आता ही जी हनुमान चालीसा आपण म्हणतो, ही हनुमान चालीसा जी आहे ही तुलसीदासाने केव्हा लिहिली माहिती का तुम्हाला? वयाच्या 10व्या वर्षी लिहिली. त्याच्यानंतर अनेक चालीसा आल्या, पण हनुमान चालीसा जी लिहिली ती वयाच्या 10व्या वर्षी लिहिणं अशी लिहिली की ती इतकी सिद्ध आहे की त्याच्यासारखं अमोघ स्तोत्र नाही. मराठीतलं भीमरूपी घ्या किंवा हिंदीतलं हनुमान चालीसा घ्या, या स्तोत्राच्या पाठानं खरोखरच संकट कटे मिटे सब पीरा जपतीनंतर जे म्हटलेलं आहे की खरोखरच सगळ्या प्रकारचे संकट, कितीही मोठं संकट असू द्या, ते संकटही दूर होतं. आणि त्याच्यानंतर बुद्धी अजाड्यम वाक पटुत्पंच हनुमत स्मरणात धरे, हे एक महत्वाचं आहे की हनुमंताचे स्मरण काय होतं, तर मुलांना सुद्धा, लहान मुलांना सुद्धा हनुमान काय देता द्यायची, तर अजाड्यत्व येते. अजाड्य म्हणजे चालाकपणा येतो. मुलामध्ये जर बुद्धी नसेल, एखाद्याची बुद्धी कमी असेल, थोडंसं ग्रहण कमी असेल, पाठांतर कमी असेल, तर त्याला सुद्धा हनुमंताची उपासना करायला लावायची. अजाड्यत्व येतं त्या ठिकाणी. आणि अजाड्य येऊन तो काय होतो, वाक्पटुत्व येतं, बोलता येत नाही, एखाद्याला वाटायचं मला वक्ता व्हायचंय, अमुक व्हायचंय तमुक व्हायचंय, तर त्याच्यासाठी सुद्धा उपाय जर कोणता असेल तर हनुमंत आहे. आणि हनुमंताचं एक वैशिष्ट्य असं आहे की फक्त रामभक्त आणि हनुमंताची उपासना करेल असं नाहीये. लोकांचा एक मोठा समज आहे, असं नाही. हनुमंताचे उपासक सगळे संप्रदाय आहेत. म्हणजे तुम्ही जर काश्मीरची ती देवता जी आहे काय वैष्णव माता, तिची जरी आराधना करायची ठरली तर तिच्या आराधनेमध्ये हनुमान म्हणून एका ब्रह्मचार्याला जीव घालावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणजे देवीच्याही उपासनेमध्ये काय तिच्या आहे त्यामध्ये मारुतीला उपासना करून त्याचं जीव घालावं लागतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, संप्रदाय पंथ निरपेक्ष अशी जर कोणती देवता असेल तर ती म्हणजे मारुती आहे. आणि ती काय आहे तर बुद्धिमत्तां वरिष्ठम आहे, अत्यंत बुद्धिमान आहे. आणि मारुतीच्या उपासनेने मी मगाशी जे सांगितलं की विद्या प्राप्त होते, बल प्राप्त होतं, याचे अनेक अनुभव आहेत. तुम्हाला जर असे अनुभव पाहायचे असतील तर गीता प्रेस गोरखपूरचा एक हनुमान अंक नावाचा एक अंक आहे, गीता प्रेस गोरखपूरचा, तो वाचा. कमीत कमी 1000 अनुभव आहेत की कसं मारुतीच्या उपासनेनं, हनुमान चालिसेच्या उपासनेनं किंवा सुंदरकांडाच्या उपासनेनं, तिकडे थोडं सुंदरकांड म्हणतात ना, सुंदरकांडाच्या उपासनेनं किंवा मारुतीच्या उपासनेनं कसं दुःख गेलं, आलेला ताप कसा गेला, लहान मुलगा हरवला होता तो कसा मिळाला. एक तर अत्यंत आश्चर्य करणारा अनुभव आहे. एक अयोध्येचे पंडित होते, ते तारुण्यातले पंडित नव्हते, वृद्धपणी पंडित झाले. म्हणजे वृद्ध म्हणजे 40-45 नंतर पंडित झाले, तोपर्यंत पंडित नव्हते, फारसं त्यांना काही येतही नव्हतं. तर त्यांनी एका साधूची सेवा केली. तर साधूने विचारलं तुला काय पाहिजे, तर त्यांनी 2 गोष्टी मागितल्या, एक विद्वत्ता आणि रामभक्ती, हे मला पाहिजे म्हणाले. मला विद्वत्ता पाहिजे आणि रामभक्ती पाहिजे. तर त्या साधूंनी त्यांना एका मंत्राचा उपदेश केला, जो मारुतीच्या मंत्राचा उपदेश होता. आणि तो मंत्राचा उपदेश केला आणि त्यांनी त्याप्रमाणे ते अनुष्ठान वगैरे केलं. तर त्यांना स्वप्नामध्ये मारुतीरायांनी दर्शन दिलं. आणि स्वप्नामध्ये मारुतीरायांनी दर्शन देऊन असं सांगितलं, येत्या 48 तासात तू जेवढे पुस्तकं बघशील तेवढे सगळे तुला आपोआप येतील, शिकायची गरज नाही, फक्त तू काय कर, ग्रंथांचं दर्शन कर म्हणे. 48 तासात तुझ्याजवळ. ते उठले, काशीला गेले. काशीला सरस्वती ग्रंथ भांडार म्हणून एक मोठं हे ग्रंथालय जुनं, म्हणजे
मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेलं काशी हिंदू विश्वविद्यालय, जिथं 1 लाखाच्या वर संस्कृतचे ग्रंथ आहेत सगळ्या शास्त्राचे, ते सगळे त्यांनी पाहिले, तेवढे सगळे ग्रंथ त्यांना आले आणि नंतर त्यांना म्हणजे आश्चर्य की नाही, म्हणजे खरं म्हणजे हे तर्कात बसत नाही खरं पाहायला गेलं तर. मी एकदा आमच्या गुरुजींना सुद्धा असा प्रश्न विचारला होता की जप केल्यानंतर विद्या आपोआप येते का म्हणून, तर त्यावेळेस आम्हाला गुरुजींनी उत्तर मला असं दिलं होतं की जप केल्यानंतर काही विद्या आपोआप येत नाही, विद्येसाठी अभ्यासच करावा लागतो, वाचावं लागतं आणि फक्त जपानं तुला समजण्याची योग्यता येईल म्हणले त्याच्या पुढे काही येणार नाही, अभ्यास करावाच लागतो असं म्हणलं होतं. पण त्याच्या पुढे जाऊनची ही घटना, त्याच्या पुढे जाऊनची ही घटना कोणती की वयाच्या 40-45 वर्षी त्यांनी ते 48 तासामध्ये ते सगळे ग्रंथ पाहिले आणि नंतर त्यांच्या विद्वत्तेचा संपूर्ण विद्वत समाज आदर करत असतो, इतकी विद्वत्ता त्यांना आली. सांगण्याचं तात्पर्य काय, हे जे सांगितले मारुतीच्या उपासनेला काय काय होतं तर विद्या प्राप्त होते, दुसरं म्हणजे बल प्राप्त होतं, तिसरं म्हणजे यश आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये यश जर तुम्हाला मिळवायचं असेल, समान लोक खूप असतात, म्हणजे एकाच तुल्य बरेच जण असतात, पण तुल्य कक्षेत काहीच लोक पुढे जातात, काही लोक मागे राहतात. त्याची कारण काय, याच्या पाठीमागे काय कारण आहे तर ते यश जे पाहिजे ते मिळत नाही. मग अशा वेळेस काय, अशा वेळेस मारुतीची उपासना म्हणजे बाकी आता काय म्हणतात त्याला कुंडलीतले ग्रह कसे असतील काय असतील तो वेगळा मुद्दा आहे, तो चिंतनाचा विषय वेगळा आहे. पण काहीच बघितलं नाही आणि काम करायचं, मारुतीची उपासना करत राहायची. कुठलीही काही जरी झालं म्हणजे कोणतंही संकट आलं, एकतर असा मारुतीचा मंत्र की 33 तास जर त्याचा जप केला तर कुठलंही संकट दूर होतं. कुठलंही संकट, कितीही मोठं संकट असू द्या, 33 तास त्याचा जप करायला पाहिजे. मात्र त्याचं त्यांनी गणित सांगितलेलं आहे, कार्यम असाध्य साधक स्वामी असाध्यन तव किं वद रामदूत कृपा सिंधो, रामदूत कृपा सिंधो मत्कार्यम साधयत प्रभो, असा तो मंत्र आहे की हे भगवंता म्हणजे या मंत्राचा अर्थ असं, असाध्य साधक स्वामी, जे असाध्य वाटतं तेही मारुती राज कृपा करून देतात, साधक आहेत ते. असाध्य तव किं वद, या जगतामध्ये असाध्य असं काहीच नाही. आणि हे हा म्हणजे फक्त कोणी मारुतीचा भक्त बनतो असं नाही, स्वतः प्रभू रामचंद्रांनी म्हटले. प्रभू रामचंद्र असं म्हणाले, तुम्ही जर सुंदरकांड काढून पाहिलं वाल्मिकी रामायणाचं, तर वाल्मिकी रामायणामध्ये सुंदरकांडामध्ये प्रभू रामचंद्र असं म्हणतात की मारुतीनं अहंच रघुवंशश्च लक्ष्मणश्च, मी रघुवंश आणि लक्ष्मण हे मारुतीनं अनेक जन्म रूढी करून ठेवले. कारण सीतेचा शोध त्यांनी करून आला, सीतेचा शोध जो केला तो अन्य कोणालाही शक्य नव्हता. कारण 100 योजना विस्तार असलेला तो समुद्र, त्याला उल्लंघून तिथपर्यंत जायचं आणि तिथून पुन्हा वापस यायचं ही ताकद कोणातही नव्हती. सगळ्यांना असं वाटलं होतं, अंगद तर म्हटला की काही नाही आता आपण सरळ मरूत म्हणला. कारण सुग्रीवाचा धाक असा होता की सुग्रीवाने स्पष्टपणे सांगितलं होतं की जे तुम्ही चालला आहात शोधायला, काम करून पूर्ण या. जर 1 महिन्याच्या आत काम करून तुम्ही पूर्ण जर नाही आला तर इथं जर आलात तर तुमच्या सगळ्यांचा शिरच्छेद होईल. हे मग सगळ्या सुग्रीवांनी सगळ्यांना जाऊन टाकलं होतं. त्या सुग्रीवाच्या भीतीनं आता कोण जाणार काय करणार असा प्रश्न पडल्यानंतर संपातीची भेट वानरांची झाली. रामायणातला जो घटनाक्रम आहे ते संपत्तीची भेट झाली आणि संपत्तीची भेट झाल्यानंतर संपत्तीने सांगितलं की मी पाहू शकतोय पण मी जाऊ शकत नाही, तुमच्यात कोण आहे ते बघा. आता त्याच्यात प्रत्येकाने आपापलं सामर्थ्य सांगितलं, कोणी अमुक सांगितलं मी इतकं देईन, मी तितकं देईन, तितकं देईन. अंगद म्हणला मी जाऊ शकतो पण वापस येऊ शकत नाही. जांबवान म्हणले माझ्यात तर ताकदच नाही राहिली. मग आता आपल्या कुणीच नाही असं म्हणल्यानंतर जे दक्षिणेकडे गेले होते त्यातले हे सगळे प्रमुख होते, हे सगळे 10-12 लोक. ते म्हणजे आपल्यातच जर कोणी जाऊ शकत नसेल तर तिथे जाऊन त्या सुग्रीवाच्या हातून शिरच्छेद करून घेण्यापेक्षा इथंच आपण समुद्रामध्ये उड्या मारून आणि जीव देऊन टाकू म्हणून ते पण बसले. पण जांबवंतांनी सांगितलं की आपल्यात असा एक माणूस आहे तो म्हणजे मारुती. आणि मग त्यांनी मारुतींना त्यांना जे शाप होता की तुझ्या शक्तीचं स्मरण करून दिल्याशिवाय तुला शक्ती स्मरण होणार नाही, त्याप्रमाणे त्यांच्या शक्ती जागृत केली आणि ती जागृत केलेली शक्तीचा परिणाम तो सीता शोध आणि पूर्ण रामायण. वीर हनुमान एक नावाची उपासना आहे. मारुतीचे अनेक रूप आहेत, त्यातलं एक वीर हनुमान नावाचं रूप आहे. हे वीर हनुमानाचं ध्यान काय आहे, रावणम जेतुम, रावणाच्या 100 रावणांना मारण्याचं सामर्थ्य असलेलं मारुती असं त्याचं वर्णन आहे. 100 रावण, 1-2 नाही. म्हणजे बघा आता एवढी शक्ती
आणि हे सगळं असताना नुसती शक्ती असं नाही, शक्तीबरोबर बुद्धी असेल तर ती शक्ती कामाची होते. मारुतीराय म्हणून तर बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हटले. कसं म्हटलंय? मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम. मनापेक्षा वेगवान आहेत, बुद्धिमत्ता वरिष्ठ. बुद्धिमान लोकांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ. का? याचं कारण असं आहे की मारुतीरायांना 9 व्याकरणाचं ज्ञान आहे, 1-2 नाही. संस्कृत मध्ये पाणिनीचं जे व्याकरण आता प्रसिद्ध आहे त्याच्या आधी 9 व्याकरण झाले. इंद्र चंद्र शकट वगैरे या सगळ्यांची, हे सगळेच्या 9चे 9 व्याकरण मारुतीरायांना येतात. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांची आणि मारुतीरायांची भेट झाली होती त्यावेळेस रामचंद्रांनी त्यांचं ते बोलले, ते ब्रह्मचार्याच्या वेशात गेले रामचंद्राशी आणि संस्कृत मधून बोलले ते. तर ते संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर रामचंद्रांनी सांगितलं, मला लक्ष्मणाच्या कानात सांगितलं की यांना पूर्ण व्याकरण शिकलेलं असलं पाहिजे. न किंचित अपभाषितम, एकही शब्द चुकीचा वापरलेला नाही, अपशब्द एकही तोंडातून आलेला नाही. इतकं व्याकरण पूर्ण अध्ययन आहे मारुतीरायाचं. म्हणून बुद्धिमत्ताम वरिष्ठम. आणि बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणजे हे सगळीकडे लागू पडतं, केवळ विद्येच्या बाबतीतच नाही. एक सहज अद्भुत रामायणात एक घटना आहे की रामचंद्रायांनी कुंभकर्णाचा शिरच्छेद केला आणि कुंभकर्णाचा शिरच्छेद केल्यानंतर तो जे बाण आहे त्या ते कुंभकर्णाच्या शिराला असं एक वरदान होतं म्हणे अद्भुत रामायणानुसार. वाल्मिकी रामायणात नाही कथा, पण अद्भुत रामायणात कथा येईल की त्याला असं वरदान होतं की ज्यानं तो बाण मारला त्याच्या अंगावरती पुन्हा शिर येऊन पडणार आणि मग त्याचाही नाश करणार. जसं महाभारतामध्ये जयद्रथाच्या बापाला वरदान दिलं होतं, जयद्रथाच्या शिराच्या बाबतीत तसंच होतं ना, की ते ज्याचं पुन्हा त्याच्या अंगावर येऊन पडेल आणि त्याचं हे होईल म्हणून कृष्णाने सांगितलं होतं की त्याच्या बापाच्या अंगावर नेऊन सोड म्हणून. तसंच वरदान घ्यायला होतं. कशाला? कुंभकर्णाच्या मस्तकाला. ते रामचंद्राने बाण केला, ते थोडा वेळ बघितलं त्यांनी, पुन्हा वापस यायला लागलं. वापस यायला लागल्यानंतर त्यांनी पुन्हा आपलं बाण केला. आता हे असं 1-2 तास चाललं. किती वेळ ताटकवत राहणार? तेच चालू आहे. बाण मारतात ते बाण येतो पुन्हा येतोच. याला उपाय काय? तर बिभीषणाने सांगितलेला एकच उपाय आणि तो म्हणजे याला जर पाठ दाखवली तर ते येत नाही वापस, ते वापस जातं. ते काही कोणाच्या अंगावर पडत नाही आणि ते वापस जातं. आता हे ठरलं, रामचंद्र रघुवंशी आहे, ते युद्धात पाठ दाखवायची, क्षत्रियाने पाठ दाखवायची, हे शक्यच नाही काही जरी झालं तरी. ते म्हणले मी पाठ दाखवणार नाही. म्हणले असं आप प्रलयपर्यंत जरी मला उभं राहावं लागलं तरी मी असाच उभा राहणार आणि असंच त्याची युद्ध करत बसणार, मी काही थांबणार नाही. म्हणले आता पाठ दाखवा म्हणले तर पाठ दाखवायला तयार नाही. उपाय खूप सोपा होता, पण पाठ दाखवणं म्हणजे ते आपला अपमान क्षत्रियत्वाचा. काय करावं. शेवटी बिभीषणाने सांगितलं, मारुतीराया तुम्हीच काहीतरी करू शकता, दुसरं कोणी काही करू शकत नाही. तेव्हा मारुतीरायाने एक डोकं चालवला. त्यांनी आपल्या शेपटीला आज्ञा दिली आणि ती शेपटी वाढवली आणि त्या शेपटीचं पाठीचं मागचं जे टोक होतं त्याला जे केस होते त्या केसानं रामांच्या कानामध्ये असं केलं. ते असं करण्यासाठी रामाने ते असं इकडे पाठीमागे पाहिलं आणि तेवढी त्याला पाठ दिसली आणि ते मस्तक तिथं थांबलं. बुद्धिमत्ता वरिष्ठ. कुठं काय लावायचं, कुठं कोणता उपाय करायचा, म्हणजे बुद्धी आणि शक्ती या दोन्हीचं एकत्रीकरण जर कुठल्या देवतेमध्ये असेल तर ते मारुती रायांच्या याच्यामध्ये. म्हणून मारुती रायांची उपासना ही सर्व दृष्टीनं अगदी सोपी आहे, पण फार काही करावं लागत नाही त्यांना. कोणाला काही येत नसेल तर 11 प्रदक्षिणा मारलं तरी काम होतं. तुम्हाला मी सांगतो, कितीही मोठं काम असू द्या, पण एकच आहे, ज्ञानबाची मेघ अशी की ती श्रद्धेनं मारलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं की साधा उपाय जर कोणी सांगितला, लाखो रुपयाचा उपाय सांगितला तरच ते खरा असं वाटतं. साधा उपाय जर सांगितला तर कोणा खरं वाटत नाही. पण खरंच सांगतो की अगदी साधं कोणतंही काम असू दे तुमचं, तुम्ही काय करा, तुमच्या ह्याच्यात ते कॉलनीमध्ये मारुतीचं मंदिर शक्यतो आपल्याकडे आहेच. कुठलंही काम सांगतो, तुम्ही अनुभवून पहा आणि मग मला भेटा वाटलं की त्या मंदिरात जायचं, मारुतीला एकदा सांगायचं, बाबा माझं एक काम आहे, एक ठेवता आलं नारळ ठेवा, नाही तर तेही ठेवू नका, बस काही ठेवायची गरज नाही, त्या भीतर त्याची गरज नाही, फक्त श्रद्धेची गरज आहे. श्रद्धा सांगून त्याला एक 11 प्रदक्षिणा मारायच्या. मात्र 11 प्रदक्षिणा रोज माराव्या लागतात, काम होईपर्यंत माराव्या लागतात. त्याच्यासाठी मात्र सातत्य लागतं, हे लक्षात ठेवा. असं जर केलं तर मारुतीराय तुमचे सगळे संकट दूर होतात. कारण काय, मनुष्य धर्माचा जो आश्रय घेतो तोच मुळामध्ये आपलं दुःख निवृत्ती करता घेतो. माणसाला बाकी हे सगळं बाकीचं सोडून द्या, किती वेदांत सांगितला, नाही असं तत्व असलं पाहिजे,
तत्वतः कळलं पाहिजे, तरी ते तत्ववित्व काही कळत नसतं. त्याच्यावर संकट येतं ज्यावेळेस त्यावेळेस त्याला ते संकटातून सोडवावं लागतं. आणि आज जे धर्मांतरी होते त्यातही आता जास्त हात आहे. जे लोक अत्यंत पिळलेले आहेत, कष्ट झालेले आहेत, त्यांना पैसे देऊन त्यांना आम्ही तुम्हाला त्याच्यातून सुख करतो किंवा काही चुकीचे उपाय करून किंवा काहीतरी एक हे करून चर्चमध्ये येशू याग वगैरे करून अशा प्रकारच्या लोकांना ते ओढवत आहेत. म्हणजे ते तरी का तिकडे गेले, तर त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त व्हायचं हे लक्षात घ्या. सगळ्यामध्ये मुख्य महान काय आहे, कोणी असो, सामान्यातलं सामान्य असो नाही तर राज्यावर तर किती बसलेला असो, भामतीकारांच्या भाषेत बोलायचं आ कीट आच देवर्षी, म्हणजे किड्या मुंग्यापासून ते देवर्षी नारद ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना आपल्या दुःखातून मुक्त होण्याची चिंता आहे. हे लक्षात ठेवा. हे सगळे जे प्रकार आहेत हे सगळे त्या सगळ्याची समस्येचं मूळ ते. तुम्ही त्यातून जर सुटवायचं असेल तर काय केलं पाहिजे. म्हणून मारुती रायाचं आपल्याकडे बहुतेक गाव नाहीये की जिथं मारुती रायाचं मंदिर नाहीये. सगळ्या गावामध्ये कितीही लहानातलं लहान गाव असू द्या, बहुतेक आपल्याकडे गाव नाहीये की जिथं मारुती रायाचं मंदिर नाहीये. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर सर्व देवता तर आहेतच, प्रत्येकाची आपापली कुलदेवता असते, आपापली इष्टदेवता असते, गुरुमंत्राचा जप असतो, ते सगळं असतं. पण आपल्या इष्टदेवतेवरची भक्ती वाढावी म्हणूनही मारुतीची उपासना केली पाहिजे हे लक्षात ठेवा. तुमची देवता कोणती असू द्या, देवी असेल, गणपती असेल, कोणती असू द्या, पण आपल्या इष्टदेवतेची भक्ती वाढावी असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी सुद्धा जर कोणता उपाय असेल, कारण मारुती इतकं महाभक्त नाही. मारुती राय जे आहेत ना ते सूर्याचे शिष्य आहेत. म्हणजे सूर्य असा एक गुरु आहे की त्याचा जो विद्यार्थी आहे की एकच विद्यार्थी त्यांना असं घडवलं की सगळ्या जगाला हे सगळं होणार. अलग लक्षात, सूर्याचे शिष्य, सगळ्या विद्या सगळं काय ते त्यांच्याकडे. पण रामरायावर जी त्यांची भक्ती आहे ती इतकी अतूट आहे की ज्या वेळेस सगळेजण गेले, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की आता आमचं जाण्याचा वेळ आला, 11,000 वर्ष राज्य करून रामरायांच्या बरोबर सगळे लोक गेले ना सरयू मध्ये. अयोध्येतल्या लोकांनी पण आपला देह सोडला, सगळेच वैकुंठात गेले. म्हणजे तुम्हाला येते का, ते म्हणले अजून मला तुमचं रामनाम घेण्याची जी वासना आहे ती अजून माझी थांबलीच नाही, मला अजूनही रामनाम घ्यावंच वाटतं. म्हणून जोपर्यंत रामनाम असेल तोपर्यंत मी या पृथ्वी तलावर राहीन असं मला आशीर्वाद द्या, असं त्यांनी मागितलं. म्हणजे काय, इतकी निष्ठा, रामभक्ती इतकी, एवढी. म्हणजे वैकुंठपद आलं असताना सुद्धा वैकुंठपद त्यांनी सोडून दिलं. रामाबरोबर जाता आलं असतं तर वैकुंठपद, एरवी वैकुंठपद त्यांचं सिद्धच आहे, पण सतत नामस्मरण, हे कोण नामस्मरण आहे. आणि दुसरी गोष्ट मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की प्रभुराम म्हणजे सर्वात चिरंजीव देवता, आपल्या जवळची जर कोणती देवता असेल तर ती म्हणजे मारुती राय. ती सप्त चिरंजीवापैकी एक आहे. तर बोलवलं की आता म्हणजे या पृथ्वी तलावर असलेली तर ती उंची देवता आहे. आणि तुम्ही पहा, रामायण जिथं जिथं चालतं तिथं तिथं मारुतीराय येतात, म्हणजे येतात, 100% येतात. हे लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याकडे जुनी परंपरा अशी होती की रामायण चालू असताना त्याच्या बाजूला एक आसन ठेवलं जायचं, ते आसन मारुतीरायसाठी असायचं. आणि इतर सगळे ग्रंथांचं पारायण समाप्त झालं तरी पारायण झाल्यानंतर सुद्धा आपण काय करतो की पुन्हा एकदा पहिला अध्यायाचे 5 ओव्या घेतो, पण रामायणाच्या बाबतीत करत नाहीत आपण तसं. कशामुळं, म्हणजे ही परंपरा ज्यांना माहिती त्यांच्यासाठी सांगेल. त्याचं कारण आहे की पुन्हा मारुतीराय तिथे ताटकळत बसतात. म्हणून मारुतीराय ताटकळत म्हणून रामायण समाप्ती झाली तर पुन्हा पहिला मंगलवारचा श्लोक घेतला जात नाही, असं हे रामायणाच्या बाबतीत आहे. तर मारुतीची जी उपासना आहे ही मोक्ष देणारी पण आहे. जशी ती लौकिक दुःख दूर करणारी आहे तशी मारुतीराय जे आहे ते मोक्ष देणारे पण आहे. ज्ञान जे आहे त्यांच्या ठिकाणी जे काय, कारण ते स्वतः शंकर सुवन केसरी नंदन आहे. नाही तो वाद तो रामभद्राचार्यांनी काढलाय, पण मूळ परंपरा जी आहे ती कसं आहे, मारुतीच्या बाबतीत समजून घ्यायचं असेल तर ते कसं आहे की तो वातात्मक जरी असला तरी शंकराचा अंश, रुद्रांश आहे. म्हणून शंकर सुवन, जसं अर्जुन आहे की नाही, अर्जुन हा नराचा पण अवतार आहे आणि इंद्राचा पण अवतार आहे. अर्जुनात जसं दोघांचे अंश आहे तसं मारुतीमध्ये सुद्धा शंकराचा पण अंश आहे आणि याचा पण अंश. म्हणून ज्ञानम गिरीशा असा एक नियम आहे. ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते शंकराच्या उपासनेनं, त्याचं स्वरूप, सोपं स्वरूप म्हणजे मारुतीराय. त्यामुळे संपूर्ण ज्ञान कुठलेही असू द्या, रामचंद्रांचं ज्ञान काय, जगताचं कुठलंही ज्ञान असू द्या, कुठली विद्या असू द्या, ती सगळी
भगवान मारुतीरायांच्या ठिकाणी सिद्ध आहे, तटस्थ आहे. आणि त्यामुळं ती केव्हाही कुठल्याही क्षणी त्यांची उपासना केली म्हणजे ज्ञानही प्राप्त होतं, मोक्षही प्राप्त होतो. म्हणून एक प्रकारात म्हणतात की काही देवतांची उपासना केली तर भोग मिळतो, काही देवतांची उपासना केली तर मोक्ष मिळतो. पण मारुतीराय असेल भोगश्च मोक्षश्च करस्थ एव, त्या देवतेची उपासना केली भोगही मिळतो, मोक्षही मिळतो. म्हणून ही देवता जी आहे ती मुद्दामून आपल्या समोर शक्ती, ज्ञान, बल, बुद्धी आणि प्रत्युत्पन्न मतिता ह्या सगळ्या गुणांचा एकत्र समुच्चय जर कोणाकडे असेल म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या नंतर प्रभू रामचंद्रामध्ये हा सगळ्या गुणांचा समुच्चय आहे. त्याच्यानंतर जर कोणामध्ये असेल रामायण काळामध्ये तर तो फक्त मारुतीरायामध्ये. म्हणून रामचंद्रांच्या नंतर अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व कोणतं जर असेल तरी मारुतीराय झालं. आणि म्हणून हेच मारुती आपल्या सगळ्यांच्या समोर उपासनेसाठी म्हणून रामदास स्वामींनी ठेवले, सगळ्याच्या समोर ठेवले. त्याचं कारण आहे की त्या काळात त्यांनी सगळीकडे मारुतीची उपासना केली. तर हे हनुमान चालिसाचं जे आहे जो 112 पाठ कर बोली, 100 या शब्दाचा अर्थ काही जण 100 म्हणतात पण काही जण 7 वेळा असं म्हणतात. आणि याचा अनुभव आहे की रोज जर 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ केला तर तो पाठ अत्यंत सिद्ध होतो. फक्त एक आहे की आधी लवकर सिद्ध जर करायचं असेल तर आधी रामरक्षा म्हणली पाहिजे. त्या पाठाचं जर सिद्धी करायची असेल तर पहिल्यांदा रामरक्षा म्हणायची आणि मग 7 वेळा पाठ करायचा म्हणजे ते सिद्ध होतं. असो, भगवंताच्या इच्छेनं आपण सगळे एकत्र आज सामूहिक उपासनेची गरज आहे. वस्तुतः हिंदू धर्मामध्ये व्यक्तिगत उपासनेला जास्त बळ दिले. म्हणजे तप जे आहे ते एकानंच करावं असा नियम आहे. एकच तपित विरुद्ध आहे. तप हे जे आहे ते एकाच आहे. पण आता आजची काळाची गरज पाहता संघे शक्ती कलयुगे, कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे. तो ही सामूहिक उपासना आपण सगळे करत आहोत. या उपासनेतून मूळ आपला धर्म वाचला पाहिजे, आपली बुद्धी टिकली पाहिजे. बुद्धी एकदा प्राप्त झाली की सगळं प्राप्त होत असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून चाणक्यानं असं म्हटलं की माझं सगळं गेलं तरी चालेल पण तू बुद्धिस्तू मागान मम, माझी बुद्धी जाता का पाहिजे. मिळालेलं सगळं गेलं तरी मी पुन्हा मिळवेन पण माझी बुद्धी असली पाहिजे. तर ती बुद्धी प्राप्त होऊन आपल्या धर्माचं तेज वाढून एवढीच हनुमंतरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं थोडंसं लांबलेलं भाषेत थांबवतो. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय. अतिशय सुंदर शब्दामध्ये धर्मशास्त्रींनी आपल्या प्रवचनातून आपल्याला मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. यानंतर आरती होणार आहे. मी ॲडव्होकेट श्री रमेशराव विठ्ठलराव गोळेवाकर साहेबांना विनंती करतो आपण आरतीसाठी यावं. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः. सत्राने उड्डाण हुंकार बदने करगम भूमंडल सिंधू जगनी कडांडे ब्रह्मांड नाकी त्रिभुवनी सुरवर निशाचर झाला फळनी. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुझे प्रतापे राले कृतंदा. जय देव दुमदुमले पाताळ उडला परिशब्द सरसरा धने धर्मानी लागले लोक काढले पर्वत उडुच्छेद रामे रामदास शक्तीचा शोध. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुझे प्रतापे राले कृतंदा. जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भूतेन्द्रारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी हरिवन्नमामि. मंगलार्मालांकुरजालकाय भक्तपालवालांकुरिशेखराय दिव्यांबराय चैतन्यराय नमः शिवाय. श्रीरामचंद्र हनुमत देवताय नमः. करपूरनिराञ्जन दीपं समर्पयामि. मंत्रपुष्पाञ्जलिं एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो नन्दिः प्रचोदयात्. कात्यायनाय विद्महे कन्याकुमारिकाय च धीमहि तन्नो दुर्गः प्रचोदयात्. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णभूताय धीमहि तन्नो सद्गुरुः प्रचोदयात्. रुद्र भगवान की जय. या निकानी च पापाने जन्मांतर कृतानि जितानि सर्वाणि नश्यन्ति प्रदक्षिणा पदे अन्यभाव शरणं ममेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष परमेश्वर मंत्रहीनं क्रियां भक्तिनं सुरेश्वर. यत् पूजितं मया देवोन्मुखस्मै आवाहनं न जानामि न जानाति तवार्त्यं पूजां च जानामि क्षम्यतां परमेश्वर.
मनोजुगं मारुतिरेकं जितेन्द्रियं भक्तिमतामरेशं महात्मजं बालविलोकमुख्यं श्रीरामदूतं शरणप्रपदे महारुद्र भगवान की जय रामचंद्र भगवान की जय प्रसाद